छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को लेकर राज्य में जारी विवाद थमने का नाम नहीं ले रहा। राजकोट किले पर हुई घटना के बाद अब मुंबई एयरपोर्ट से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा हटाने को लेकर शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने मुंबई में पत्र परिषद में बोलते हुए बीजेपी सरकार से लेकर शिंदे गुट पर हमला बोला। उन्होंने उप मुख्यमंत्री अजित पवार को अपने दम पर नई पार्टी खड़ी करने का आह्वान किया। साथ ही राउत ने नितेश राणे के वक्तव्य पर प्रधानमंत्री मोदी को भी निशाना बनाया। मुंबई विमानतळावरची घटना आहे। आज सामनामध्ये आपण पाहिलं असेल की विमानतळ गौतम अडाणीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जागा नाही आणि जवळजवळ तो गोडाऊनमध्ये टाकण्यात आलेला आणि त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे। त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते तथाकथित स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणारे नेते बोगस शिवभक्त भाजपमधले शिंदे गटातले त्यांचं काय म्हणणं आहे? या मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये शिवपुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदाराकडून होत असेल तर ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, पण ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे गटाचं नाही। कारण शिवाजी महाराजांनी जो आम्हाला स्वाभिमान अभिमान शिकवला आहे तो ह्यांच्याकडे गुणभरी उरलेला नाही। म्हणून लाडक्या उद्योगपतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला जो अपमान आहे हे उघड्या डोळ्यानं पाहत आहेत। आमचे शिवसैनिक तो पुतळा सोडवण्यासाठी गेले मुंबई विमानतळावर, तेव्हा गौतम अडाणीचे जे लोक आहेत बाउन्सर 200 बाउन्सर ठेवलेत त्यांनी। हे गृहमंत्र्यांना माहीत आहे का? ते बाउन्सर आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर चाल करून न्यायचा प्रयत्न करत होते। का तर शिवाजी महाराजांच्या गोडाऊनमधल्या पुतळ्याची सुटका त्यांना करायची होती। हे या राज्यात सुरू आहे आणि हे यांचे लोक बाहेर जाऊन मोठी मोठी भाषणे देत आहेत हिंदुत्वाच्या नावानं। लाज वाटते तुम्हाला तुमची महाराष्ट्राला? 37 वर्षापूर्वी हा पुतळा बसवला होता आणि यापूर्वी देखील अशीच एक घटना झाली होती। आम्ही तो पुतळा बाहेर काढला आणि त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली। तुम्ही जो पुतळा म्हणता विमानतळावरचा त्याची, किंबहुना आमच्याच कालखंडामध्ये आज मुंबई विमानतळासमोरचा भव्य पुतळा आपण पाहत असाल तो शिवसेनेमुळे उभा आहे। पण आजच्या सरकारला शिवाजी महाराजांच्या विषयी श्रद्धा नाही, प्रेम नाही, महाराष्ट्राविषयी अभिमान नाही। कदाचित ते यापुढे शिवाजी महाराजांच्या तसबरी काढून आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये अडाणीच्या तसबरी आणि पुतळे लावतील ही यांची अवस्था झालेली आहे।